विद्यार्थी पहिल्यांदा टाळ्या वाजवा. खालापूर तालुका शिवसेना कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावा आणि नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील निवडून आलेले सन्माननीय सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांचा सत्कार सोहळा. या मेळाव्याला उपस्थित असलेले शिवसेना, महिला आघाडी आणि युवा सेना या तिन्ही संघटनांचे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेले आपण शिवसैनिक, कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, मी शिवसेनेचा नेता आहे आणि म्हणून मी राष्ट्रीय नेता सुद्धा आहे. पण तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या विभागात वेगवेगळ्या विभागांसाठी विभागीय नेतेपदाची जबाबदारी ही पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी नेत्यांवर टाकली. मी लोकसभा उमेदवार असल्यामुळे माझ्याकडे रायगड लोकसभा आणि मग रायगड लोकसभेला जोडून मीच मागणी केली, मला मावळ लोकसभा द्या. आता रायगड लोकसभा आणि मावळ लोकसभा माझ्याकडे दिलेली आहे. पण या मावळ लोकसभेतले मावळचे वरचे 3 विधानसभा मतदारसंघ हे शिवसेना नेते संजय राऊत पाहतात म्हणून त्यांच्याकडेच ठेवलेत. आणि माझ्याकडे रायगडचे 6 विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभेचे आणि मावळ लोकसभेचे 3 विधानसभा मतदारसंघ अशा 9 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी ही माझ्यावर सोपवली. पक्षप्रमुखांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. पण आपल्या माहिती करता मी सांगतो, ही जबाबदारी मी मागून घेतलेली आहे आणि मी तुम्हा सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या, शिवसैनिकांच्या विश्वासावर ही जबाबदारी घेतलेली आहे. आणि मग ही जबाबदारी स्वीकारताना मी एक पक्षप्रमुखांना शब्द दिलाय, रायगड लोकसभा तर जिंकणारच, पण रायगड बरोबर मावळ लोकसभा सुद्धा आम्ही जिंकल्याशिवाय राहणार. आणि मग त्याच वेळेला दुसरा शब्द दिलेला आहे की रायगड मधले 6 विधानसभा रायगड लोकसभा मतदारसंघातल्या आणि मावळ लोकसभा मतदारसंघातल्या या 3 विधानसभा अशा एकूण 9 विधानसभा, या 9च्या 9 विधानसभा इंडिया आघाडी म्हणून आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही असा शब्द दिलाय. आता विभागीय नेता म्हणून मी दिलेला हा शब्द तुम्ही खरा करणार की नाही? तर आवाज नाही बरोबर आला. बरं वाटलं. जर अजून ओरडला तरी चालेल. हा शब्द आपल्याला खरा करायचा आहे. कशासाठी करायचा आहे? या महाराष्ट्राच्या हितासाठी. कशासाठी करायचा? या राष्ट्राच्या हितासाठी. आज महाराष्ट्राची अवस्था काय आहे? गेल्या आठवड्यात 3 उपोषण, आमरण उपोषण मी नारळ पाणी देऊन सोडवले. होय ना बबन दादा? नैना बाधित प्रकल्पग्रस्त उपोषणाला बसले होते. गेल्या आठवड्यात त्यांचं उपोषण सोडवले. आज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी आमरण उपोषण करतायत. मराठा आरक्षणासाठी उपोषण चाललंय, धनगर आरक्षणासाठी उपोषण चाललंय. सरकारी कर्मचारी सत्याग्रहाकरता बसलेले आहेत. असा एकही जिल्हा नाही, तालुका नाही जिथे उपोषण चालू नाही, सत्याग्रह चालू नाही. आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
खरं म्हणजे सरकार आहे की नाही हा प्रश्न आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. का होतात? तर त्या पक्षीय चिन्हावर लढवल्या जात नाहीत. जरा पत्रकारांसाठी मुद्दामून हा विषय घेतलाय. या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत का? तर त्या पक्ष चिन्हावर लढल्या जात नाहीत, त्या अपक्ष लढवाव्या लागतात. पण पक्ष चिन्हावर लढवली जाणारी एकही निवडणूक होत नाहीये. झाल्यात का निवडणुका? नगरपंचायत नाही, नगर परिषद नाही, नगरपालिका नाही, महानगरपालिका नाही, पंचायत समिती नाही, जिल्हा परिषद नाही. या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्या प्रशासकांच्या ताब्यात आहेत आणि या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार हे प्रशासक चालवत आहेत. एका परिणाम महाराष्ट्राचा कारभार प्रशासन चालवतंय, सरकार नाही. ही दुर्दैवानं परिस्थिती आहे. ही परिस्थिती बदलायची की नाही? बदलायची की नाही? ही परिस्थिती आपल्याला बदलावी लागेल महाराष्ट्राच्या हिताकरता. आज बातमी आली, ब्रेकिंग न्यूज. काय बातमी आली? 141 खासदार निलंबित. ऐकली ना आपण? म्हणजे आता संसदेमध्ये उद्यापासून भाजप आणि मित्र पक्ष वगळता एकही विरोधी पक्षाचा खासदार दिसणार नाही. नेमका आपला देश कुठल्या दिशेनं चाललाय? नेमकं हे सरकार कुठल्या दिशेनं चाललंय? नेमके प्रधानमंत्री पंतप्रधान मोदी कुठल्या दिशेनं चाललेत? आज शंका मनामध्ये निर्माण होते की आमचा देश हुकुमशाहीच्या दिशेनं तर नाही चालला. चाललाय की नाही हुकुमशाहीच्या दिशेनं? ही भीती आहे की कदाचित हा देश हुकुमशाहीच्या दिशेनं जाण्याची शक्यता आहे. आपल्याला हुकुमशाही मान्य आहे का? जर हुकुमशाही येऊ द्यायची नसेल आणि लोकशाही टिकवायची असेल तर लोकशाहीच्या रक्षणासाठी आपल्याला मैदानात उतरावंच लागेल. उतरावं लागेल ना. आणि म्हणून मग राज्याच्या हितासाठी आणि राष्ट्राच्या हितासाठी, दोन्ही हितासाठी येणाऱ्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत. अत्यंत महत्वाच्या आहेत. इथे नितीन बांगुडे पाटील शिव वक्ते, शिव काय म्हणतात त्यांना, शिवव्याख्याते, ते थोडीशी चेतना देऊन थोडीशी ठिणगी टाकून इथून गेले. त्याने एक उदाहरण दिलं इथे. मी तपशिलात नाही त्या जाणार आहे कारण तो माझा विषय नाहीये, गरज पण नाही त्याची. पण ते सांगून गेलेत की जेव्हा अफजल खानाने हल्ला केला तेव्हा सगळ्या सरदारांना फतवे काढले आणि मग तसे 2 फतवे आले. एक फतवा आला खंडूजी खोपडेला, दुसरा फतवा आला कान्होजी जेदेना. फतवा आल्याबरोबर खंडूजी खोपडे जाऊन अफजल खानाला मिळाला. पण फतवा आल्यानंतर कान्होजी जेदे छत्रपती शिवाजी महाराजांना येऊन भेटले. हाच किस्सा सांगितला ना. मग आता खंडूजी खोपडे जाऊन भाजपला मिळालेत आणि कान्होजी जेदे व्यासपीठावर बसलेले आहेत. जरा उभारा कान्होजी जेदे, उभारा, उभारा ना, तुझ्यासाठी बोललोय. जरा टाळ्या वाजवायच्या त्या. उद्या टाळ्या जोरदार. किशोर म्हणेल मला नाही म्हणाले कान्होजी जेदे. अरे बरोबर आहे, मनोहरला पण नाही म्हणालो. मनोहरला म्हणण्याची पण गरज राहिलेली नाही. मनोहरचा मार्ग मोकळा झालेला आहे. झाला ना मोकळा.
पाठीशी उभं राहायचंय का कान्होजी झेंडेच्या पाठीशी उभं राहायचंय? मग जरा दोन्ही हात वर करा आणि सांगा जोरात. जरा मीडियाला सांगतोय, घ्या जरा. माझं भाषण नाही घेतलं तरी चालेल, पण हे दाखवा. मला वाटेल गीते साहेब प्रचाराला आले की काय. प्रचाराची सभा नाहीये, ही प्रचाराची सभा नाहीये. पण आपण सगळे शिवसैनिक आहात. खरं म्हणजे हा माझा अधिकार पण नाहीये, मी अतिक्रमण करतोय. पण जर अतिक्रमण संघटनेच्या हितासाठी असेल तर ते अतिक्रमण करण्यात काही गैर नाही. का? तर मी शब्द दिलाय पक्षप्रमुखांना की 9च्या 9 आमदार आम्ही इंडिया आघाडीचे निवडून आणू. आणि मग त्या 9 मध्ये कर्जत कालापूरचा सुद्धा आमदार येतो. आता इंडिया आघाडी झाली आहे. नुकत्याच 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या. 3 राज्यांमध्ये भाजपचं सरकार आले, एका राज्यात काँग्रेसचं सरकार आले, एका राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष आहे. तीन राज्यात भाजपचं सरकार आले याच्या बातम्या येत आहेत. सरकार आलं हे सत्य आहे, ते असत्य नाही आहे, पण ते अर्ध सत्य आहे. कारण या 3 राज्यांमध्ये भाजपाला जी मिळालेली मतं आहेत ती 41% आहे. जरा चुकलो तर मला दुरुस्त करा, माझ्या पत्रकार मित्रांना सांगेन. भाजपला मिळालेली मतं 41% आहेत आणि पराभूत झालेल्या काँग्रेसला मिळालेली मतं 39.5% आहेत. उद्या टाळ्या वाजवायला हरकत नाहीये, कमी नाहीत मध्ये. म्हणजे फरक फक्त 1.5% आहे. या 3 राज्यांमध्ये सत्ता जेव्हा आल्या भाजपची तेव्हा फरक फक्त 1.5% आहे, मोठा फरक नाहीये. आता काँग्रेसला पण आपली चूक लक्षात आली असेल, मला वाटतं पुढच्या वेळेला काँग्रेसची दुरुस्त करेल. आणि मग जर 41% घेऊन भाजप जर 3 राज्यामध्ये सत्तेवर येऊ शकते, हे जर सत्य असेल तर 59% मतदान भाजपच्या विरुद्ध झाले हे सुद्धा सत्य आहे की नाही? 41% घेऊन भाजप सत्तेवर आले हे सत्य आहे, पण हे अर्ध सत्य आहे. 59% मतदान हे भाजपच्या विरोधात झालेलं आहे. मग उद्या 59% मतदान जर इंडिया आघाडी म्हणून एकवटलं, एकवटायचं की नाही? एकवटणार की नाही? मग 59% मतदान जर इंडिया आघाडी म्हणून एकत्र आलं तर भाजपा औषधाला सुद्धा शिल्लक राहणार नाही. राहील का शिल्लक? मग ते चित्र उभं करायचंय आपल्याला. ते चित्र आपल्याला उभं करायचंय. कारण आता इंडिया आघाडी झाली आहे, आपण भाग्यवान आहोत. आज इंडिया आघाडीची बैठक दिल्लीमध्ये सुरू आहे. आपले पक्षप्रमुख उद्धव साहेब आहेत, तिथे गेलेत. त्या इंडिया आघाडीचं महाराष्ट्राचं नेतृत्व आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे करतायत ना. त्यामुळे ज्या वेळेला आता इंडिया आघाडी म्हणून आपण एकत्र येतो, आता सगळे वाद आपण विसरतो, जात धर्म पंथ भेद सगळे विसरतो आपण. आणि या राष्ट्राच्या हिताकरता, देशाच्या हिताकरता, या देशातील लोकशाही वाचवण्याकरता, येऊ घातलेली हुकुमशाही रोखण्याकरता जात धर्म पंथ विरहित आपण सगळे आता एकत्र येतो. हे चित्र आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून मी सुरुवातीला उल्लेख केला की फक्त ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत, बाकी कुठल्याच निवडणुका होत नाहीत. का होत नाही? हे जागरूक शिवसैनिक आहे. मी विचारलं की बाकीच्या निवडणुका का होत नाहीत, एक शिवसैनिक उत्तर देतोय की त्यांचाच सर्वे म्हणतोय की या निवडणुका घेतल्या तर भाजपचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. असंच ना? का पराभव होणार आहे भाजपचा? का पराभव होणार आहे भाजपचा? तो क्षण आठवा
तो दिवस आठवा या क्षणाला मुख्यमंत्री पदावरून आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाय उतार व्हावं लागलं आणि ज्या क्षणाला वर्षा बंगला उद्धव साहेबांनी सोडला तेव्हा केवळ शिवसैनिक नाही तर अख्खा महाराष्ट्र हळहळला, अख्खा महाराष्ट्र हळहळला. अरे हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे ना आपली ओळख. काल परवापर्यंत आम्ही युपी बिहारला हसत होतो, त्यांची टिंगल टवाळी चेष्टा करत होतो. आज दुर्दैवानं युपी बिहार आपल्या पुढे गेले आणि आम्ही त्यांच्या मागे आहोत. ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हा सुसंस्कृत महाराष्ट्र, हा विचारी महाराष्ट्र, हा विचारवंतांचा महाराष्ट्र, हा साधू संतांचा महाराष्ट्र, हा शूरवीरांचा महाराष्ट्र, तलवारीच्या बळावर राज्य स्थापन करणारा हा महाराष्ट्र. आज या महाराष्ट्राची अवस्था काय, काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची. आज हा महाराष्ट्र पिछाडीला चाललाय ना. आणि मग जर महाराष्ट्र आपल्याला वाचवायचा असेल, पुन्हा आपल्याला महाराष्ट्र उभा करायचा असेल, ते नीच आणि गलिच्छ राजकारण यापूर्वी कधीही या महाराष्ट्रानं पाहिलं नाही. ते नीच आणि गलिच्छ राजकारण केवळ सत्य करता भारतीय जनता पक्ष या महाराष्ट्रामध्ये आज करते. केवळ सत्य करता. तुम्हाला आठवत असेल काय सांगत होते भाजपचे नेते निवडणुका झाल्या त्यावेळेला? काय घोषणा होती? खूप टर उडवली त्याची. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. हेच आपण ऐकत होतो ना, बरोबर आहे की नाही? मग त्या पुन्हा येण्यासाठी आज या महाराष्ट्राची अवस्था करून ठेवली. केवळ सत्य करता हे नीच आणि गलिच्छ राजकारण. अहो घर नाही शिल्लक ठेवलं, भाऊ भाऊ फोडले, बाप बेट्याला फोडलं, काका पुतण्याला फोडलं. कुठलं घर शिल्लक ठेवलंय का? आज दोन सख्खे भाऊ एकत्र नाही ही परिस्थिती आहे, बाप बेटा एकत्र नाही परिस्थिती आहे, काका पुतण्या एकत्र नाही परिस्थिती आहे. हा आमचा महाराष्ट्र आहे का? हा आपला महाराष्ट्र आहे का? हे असलं नीच आणि गलिच्छ राजकारण कधीच महाराष्ट्राने पाहिलं नाही. आणि म्हणून या गलिच्छ राजकारणाबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला कमालीची चीड आणि संताप आहे. महाराष्ट्राची जनता वाट पाहते. खेड्यापाड्यातून असलेले आमचे शेतकरी, कष्टकरी बांधव, माता भगिनी वाट बघतायत की तुम्ही निवडणुका घ्या. या दिवशी निवडणुका महाराष्ट्रात होईल. महाराष्ट्रातली जनता भाजपाला धूळ चारल्याशिवाय राहणार नाही. चारायची ना धूळ भाजपाला. आणि म्हणून मग ते घाबरतायत, कुठल्याच निवडणुका घेत नाही, कोणत्याच निवडणुका घेत नाहीयेत. फक्त ग्रामपंचायती होत आहेत. बाकी कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायचं धाडस या भारतीय जनता पक्षामध्ये आणि त्यांच्या सरकारमध्ये नाहीये. फक्त लोकसभा कायद्यानं काहीच तरतूद नाहीये पुढे ढकलायची, म्हणून लोकसभा होणार आहे. लोकसभा पुढे ढकलण्याची कोणतीच तरतूद नाहीये. जर असती तर कदाचित लोकसभा सुद्धा झाली नसती. आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुका या सगळ्यात प्रथम होणार आहेत. आता ज्या काही निवडणुका येतील त्यातली सगळ्यात प्रथम निवडणूक ही लोकसभेची निवडणूक असणार. आज 141 खासदारांना निलंबित केले. काय त्यांची मागणी होती? कशा करता निलंबन? त्यांची एकच मागणी होती की या सुरक्षितेच्या बाबतीत संसदेची सुरक्षा आणि राष्ट्राची सुरक्षा. जर संसदच सुरक्षित नसेल तर राष्ट्र सुरक्षित राहील कसं? आणि म्हणून मग या संसदेच्या सुरक्षेवर चर्चा करा, एवढीच मागणी होती. हे एवढ्या मागणी करता 141 खासदारांना आज सभागृहातून निलंबित करण्यात आले. आपल्याला मान्य आहे काही? 141 खासदारांना निलंबित करण्यात आलेले आहे. केवळ सुरक्षेची मागणी केली म्हणून, चर्चेची मागणी, दुसरी कुठलीच मागणी नाहीये. आणि म्हणून आता देश हळूहळू हुकुमशाहीच्या दिशेनं चालायला लागलाय. पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी हा निर्धार व्यक्त केलाय आणि त्यांनी जाहीर केलंय
की कुठल्याही परिस्थितीत हा देश आम्ही हुकुमशाहीच्या दिशेने नेऊ देणार नाही. या देशाची लोकशाही वाचवण्याकरता जे जे करावं लागेल ते आम्ही करू, ही भूमिका उद्धव साहेबांनी घेतलेली आणि म्हणून लढा हा लोकशाही वाचवण्यासाठी आहे, हुकुमशाही टाळण्यासाठी आहे. आपल्यापैकी बरेचसे वाचक असतील, मला वाचनाची खूप आवड आहे. रशियाचे जे प्रेसिडेंट आहेत पुतिन, त्यांचं एक चरित्र आलेलं आहे. ते वेगवेगळ्या भाषेत आहे, मराठीत सुद्धा एक आहे, भाषेत आलेलं आहे. मला वाटतं ते आता संपादक कोण आहेत, लोक संपादक कुबेर, गिरीश कुबेर, ते आहेत ना, कोण आहेत, गिरीश कुबेर, त्यांनी ते अनुवादित केलेलं आहे. जर कुठे मिळालं तर ते वाचा. तुम्ही पुतिन वाचा, प्रत्येक पानावर मोदी दिसेल. तुम्ही पुतिन वाचा. आता वक्ते आमच्याकडे नवीन नवीन तयार होत आहेत. एक वक्ता आपल्याकडे तयार झाले, वाळून तिला सांगतो पुतिन वाच, तुला प्रत्येक पानावर मोदी दिसेल. पुतिनचं अनुकरण चाललंय. जसं चीनचे अध्यक्ष जीपिंग ना, जरा काय चुकलो तर बघा, काय काय शब्द उच्चारला जरा जिभेला सवय नसते ना. जिनपिंग काय ते आमरण अध्यक्ष झालेत. माहिती आहे का आपल्याला? माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का? नसेल तर माहिती करून घ्या. चीनचे जे आज अध्यक्ष आहेत, राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांनी त्यांच्या संसदेमध्ये ठराव करून ते आजन्म मरेपर्यंत अध्यक्ष झालेले आहेत. आणि मग त्यांच्यानंतर पुतिननी पण त्याचंच अनुकरण केलंय ना. जरा आपल्याला जरा थोडं देशाच्या बाहेर, राज्याच्या बाहेर थोडंसं पडता आलं पाहिजे, थोडंसं बघता आलं पाहिजे. निदान वक्त्याला तरी बघता आलं पाहिजे ना. आता त्याच्याच पाठीवर पुतिनने पण केलंय. त्याने मला वाटतं 10 वर्षाचं केलंय की 10 वर्षामध्ये तुम्हाला अध्यक्ष बदलता येणार नाही. उद्या जर हुकुमशाही आली तर हे सांगतील की हा जन्म मीच अध्यक्ष. चालेल आपल्याला? चालेल का? अरे हा देश कशा करता स्वातंत्र्य झाला? का लढलो आपण ब्रिटिशांच्या विरोधात? का मिळवलं स्वातंत्र्य? का दिली प्राणांची आहुती? किती हुतात्मे त्याने हुतात्मे पत्करलं? कशासाठी? कशा करता आपण लढलो? का स्वातंत्र्य मिळवलं? हुकुमशाही आणण्याकरता? अरे या देशाची लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखली जाते. जगातली सगळ्यात मोठी लोकशाही कुठे असेल तर ती आमच्या देशामध्ये आहे, या हिंदुस्थानात आहे, या भारतामध्ये आहे. त्या लोकशाहीचं रक्षण करणं हे प्रत्येक नागरिकाचं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून बघा, जर आपल्याला लोकशाही वाचवायची असेल तर आपल्याला इंडिया आघाडी म्हणून एकत्र यावंच लागेल. आपल्याला महाराष्ट्राला जर पुन्हा सन्मानाचे दिवस आणायचे असतील, शेतकरी, कष्टकरी, गोर गरीब या सर्वांना जर चांगले दिवस आणायचे असतील तर पुन्हा एकदा ज्या मुख्यमंत्री पदावरून आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाय उतार व्हावं लागलं, त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा आपल्याला मुख्यमंत्री करावंच लागेल. करायचं ना? जरा दोन्ही हात उंचावून सांगा होय म्हणून आम्ही तयार आहोत करायला. काय खाली करायचे? चहावाल्याला खाली करायचे. अच्छा, बस सकाळी उठल्यानंतर चहा प्यायची बंद करायची का? हे बघा, हे आवश्यक आहे, हे आवश्यक आहे. मला हेच अभिप्रेत आहे. वक्ता नाही बोलला पाहिजे, सभा बोलली पाहिजे. सभा बोलली पाहिजे, सभा बोलली पाहिजे, जनता बोलली पाहिजे. बोलायचं ना? येस, तेच करायला आनंद किती आलाय. नुसतं शिवसैनिकांनी चर्चा करून उपयोगाचं नाही. लक्षात आलं? नुसत्या चर्चा करून थांबायचं नाही. या चर्चेनं काही होणार नाही.
आपल्याला आता स्पष्टपणे उघडपणे बोललं पाहिजे. जर सरकार चुकत असेल तर सरकारच्या विरोधात बोललंच पाहिजे. मग ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, आपल्याला बोललंच पाहिजे आणि ते धाडस आपल्याला दाखवावंच लागेल. आणि आता जनता बोलायला लागली ना बोलायला. आता जनता बोलायला लागली. आता पूर्वीची सारखी स्थिती राहिली नाहीये. माझे एक मित्र आहेत ऍडव्होकेट फकीर मोहम्मद ठाकूर. मुद्दामून त्यांचा उल्लेख इथं करतोय. मला माहित असते एवढी मोठी सभा ही मेळावा आहे तर मी त्यांना इथे व्यासपीठावर सुद्धा आज आणलं असतं. हा उल्लेख का करतोय मी? ज्या दिवशी शिवसेनेमध्ये गद्दारी झाली, आपले 40 आमदार पळून गेले, मुख्यमंत्री पदावरून उद्धव साहेबांना पाय उतार व्हावं लागलं, वर्षा बंगला सोडून साहेब पुन्हा मातोश्रीवर आले, त्याच्या दुसऱ्या दिवशी ऍडव्होकेट फकीर मोहम्मद ठाकूर यांनी मला फोन केला. माझे एक दुसरे मित्र आहेत कमाल मांडलेकर, ते माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्याचे आहेत. त्या कमाल मांडलेकरांचा फोन आला, साहेब मला आमच्या एका संघटनेचे अध्यक्ष आहेत ऍडव्होकेट फकीर मोहम्मद ठाकूर, हे आपल्याला फोन करतील तर त्यांचा फोन घ्या. म्हटलं अवश्य करायला सांगा. ते फकीर मोहम्मद ठाकूर एका संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्या संघटनेचं नाव आहे मराठी मुस्लिम सेवा संघ. काय नाव आहे त्या संघटनेचं? मराठी मुस्लिम सेवा संघ. आणि हा जो मराठी मुस्लिम सेवा संघ आहे, हा संघ या महाराष्ट्रात मुस्लिम समाजाच्या जेवढ्या शैक्षणिक संस्था आहेत अखंड महाराष्ट्रात जिल्ह्यांमध्ये, त्या सगळ्या शैक्षणिक संस्थांचा संघ आहे, फेडरेशन आहे. 180 संस्था आहेत आणि त्या 180 संस्था असलेल्या फेडरेशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट फकीर मोहम्मद ठाकूर आहे. ऍडव्होकेट त्याला गीते साहेब आम्हाला उद्धव साहेबांची भेट हवी. म्हटलं कशा करता? ते म्हणाले साहेब आम्हाला हे झालेलं पटलेलं नाही, आम्हाला आवडलेलं नाही. ज्या तऱ्हेने उद्धव साहेबांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं हे आम्हाला अजिबात पटलेलं नाहीये. हे महाराष्ट्राला न शोभणार आहे, तिथल्या सभ्यतेला संस्कृतीला न शोभणार आहे. आम्हाला उद्धव साहेबांना पाठिंबा जाहीर करायचा. कोण सांगतोय? एक मराठी मुस्लिम सेवा संघाचा अध्यक्ष बोलतोय की मला उद्धव साहेबांना पाठिंबा द्यायचा आहे. मग आपण शिवसैनिक काय करणार? काय करणार आपण? आवाज नाही येत आहे. एक मुस्लिम समाजाचा नेता सांगतोय की मला उद्धव साहेबांना पाठिंबा द्यायचा. म्हणजे मला काही करा, आमची भेट करून द्या. गेल्या 21 ऑक्टोबर 23ला 23ला नाही 22ला 23 आता गेली 21 ऑक्टोबर 22ला मातोश्रीवरती मी बैठक केली. अखंड महाराष्ट्रातले जवळजवळ 25 त्यांचे रिजन वाईज, म्हणजे विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण असे जे रिजन आहेत, या रिजन वाईज प्रमुख 25 लोक आली होती, सगळे पदाधिकारी. मातोश्रीवर बैठक झाली आणि त्यांनी मातोश्रीवर उद्धव साहेबांना शब्द दिला की साहेब आम्ही तुमच्याकडे आलो आहोत ते काही मागायला नाही आलो. आम्हाला माहिती आहे तुमच्या हातून सत्ता गेलेली आहे, तुम्ही आता मुख्यमंत्री नाही आहात. आम्ही तुमच्याकरता मागायला काय आलो नाही आहोत. आम्ही आलो या कठीण काळात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आम्ही आलो. हा बदल अख्ख्या महाराष्ट्रात होतोय. जसा मुस्लिम समाज एक विश्वासानं आपल्या जवळ येतोय, तसा दलित समाज सुद्धा आपल्याकडे मोठ्या विश्वासानं येतोय. भारिप के प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं की उद्धव साहेब तुम्ही एकटे नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आज आपण त्याची युती झालेली आहे. महाराष्ट्रातल्या आदिवासी संघटना आहेत, ते आदिवासी संघटना आता एकत्र आल्यात. त्यांचे प्रमुख मला भेटले, म्हणाले आमच्या 20 संघटना आहेत. मी त्या संघटनांची नावं नाही जाहीर करत, नाही तर त्यांना त्रास होईल. उद्या सरपंच उपसरपंच उचलला तसे त्याला उचलतील.
तालुका प्रमुख म्हणाले ना, सरपंच उचलला, उपसरपंच उचलला, तसे त्याला उचलतील म्हणून मी ती नावं नाही जाहीर करत. आपल्या जिल्ह्यातल्या 20 संघटना आहेत, आपल्या जिल्ह्यातल्या 20 संघटना आहेत ज्या आदिवासी समाजात काम करतात, ज्या दलित समाजात काम करतात आणि ज्या मुस्लिम समाजात काम करतात. त्या 20 संघटनांनी आपल्याला पाठिंबा जाहीर केला आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहणार आहोत. त्यामुळे आज जात पात धर्म विरहित हिंदू मुस्लिम सगळे, बौद्ध सगळेच आज विश्वासानं उद्धव साहेबांच्या पाठीशी आहेत, एका विश्वासानं आपल्या बरोबर येत आहेत. आणि मग जर हे सगळे आपल्या बरोबर विश्वासाने येत असतील तर सगळ्यात जबाबदारी जर वाढली असेल कुणाची तर ती शिवसैनिकाची वाढली आहे. वाढली ना, मग ही जबाबदारी स्वीकारायची की नाही? जबाबदारी आपली वाढली आहे, कार्यकर्त्यांची वाढली आहे, नेत्यांची वाढली आहे, पदाधिकाऱ्यांची वाढली आहे. आज हा जाहीर मेळावा आहे म्हणून मला काही मर्यादा येत आहे. मला विचारलं किशोर जैन साहेब भाषण कशावर करणार, संघटनेवर का राजकीय? पण मी धन्यवाद देईन नितीन सावंत आणि एकनाथ पिंगळेंना की मी सूचना दिल्यानंतर 15 दिवसाच्या आत तुम्ही या तुमच्या तालुक्याचा मेळावा घेतला. तुम्हाला लाख लाख धन्यवाद. गरज आहे. आता एक किस्सा सांगतो. हे सगळेजण येतात, उठतात, जो माझ्याकडे हात दाखवतात, या वयात मला म्हातारं झाल्यासारखं वाटायला. हे सगळेच म्हणतात. त्याच्यावरचा एक किस्सा सांगतो. 20 जूनला गद्दारी झाली ना, 20 जूनला, 20 जून 22. 21 जूनला मी बाहेर पडलो. माझा दौरा होता लोटे MIDC रत्नागिरी. मी वाशीच्या पुलावर आलो आणि मला कळलं की खारघरला या गद्दारांच्या विरुद्ध रायगडचे सगळे पदाधिकारी एकत्र आलेत. आणि मग मी वाशी पुलावरून बबन दादाला फोन लावला की जर तुम्ही सगळे एकत्र आला असाल या गद्दारांच्या विरोधात आणि जर मेळावा होत असेल, जर बैठक सभा होत असेल तर मला ठिकाण कळवा, मला तिथे यायचंय. आता यांच्या कोणी ध्यानीमनी नव्हतं की मी येईन, कारण मी काही वक्ता नव्हतो, मला निमंत्रण नव्हतं, माझं नाव फोटो काही नव्हतं. म्हटलं मला फक्त ठिकाण कळवा. म्हणाले सिरीज घरात आहे, त्यांच्या कार्यालयामध्ये सभा होते, तुम्ही. म्हटलं ठीक आहे, मी येतो. एक 15-20 मिनिटात मी तिथे पोहोचलो. माझं उत्स्फूर्त स्वागत झालं. आणि मग या गद्दारांच्या विरोधामध्ये त्या खारघरच्या सभेमध्ये जे माझं भाषण झालं ते भाषण YouTube वरती अख्ख्या महाराष्ट्रानं ऐकलं ना. म्हणजे अक्षरशः पेटवलं. त्यानंतर माझं अलिबागला भाषण झालं. आणि मग आता या वर्षी नव्हे, त्याच्या आदल्या वर्षी आपला अमृत महोत्सव होता स्वातंत्र्याचा. आणि मग स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होता म्हणून आपण सुद्धा, शिवसेनेने सुद्धा, उद्धव साहेबांनी सुद्धा आपण झेंडावंदन केलं शिवसेना भवन समोर. मी त्या झेंडावंदनावर तिथे गेलो होतो. छोटं व्यासपीठ होतं. उद्धव साहेबांच्या हस्ते झेंडावंदन होणार होतं. बालमोनचे विद्यार्थी बोलवले होते, शाळेचे विद्यार्थी बोलवले होते. त्यांच्या उपस्थितीत झेंडावंदन होतं. अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा होता. झेंडावंदन झाल्यानंतर आता जे आपले प्रवक्ते प्रतोद आहेत, सुनील प्रभू, या सुनील प्रभूंनी मला हाक मारली, गीते साहेब जरा 2 मिनिटं येता का? म्हटलं ठीक आहे, येतो ना, बोल काय आहे. तो स्टेजच्या उजव्या बाजूला खाली उभा होता. मी गेलो स्टेजवर ना. म्हटलं काय सुनील, काय प्रकार आहे? नाही साहेब, मला एक प्रश्न पडलाय, तुमचं वय काय? म्हटलं का रे बाबा, तू माझ्या वेळेची काळजी करतोस, का विचारतोस माझं वय काय? नाही साहेब, तुमचं वय काय मला जरा समजून घ्यायचंय. म्हटलं का रे, ते तर सांग. तुमची भाषणं पाहिली त्या YouTube वरची, तुमचा जोश पाहिला आणि मग मला प्रश्न पडला, गीते साहेब तुमचं वय काय? मग मी त्याला सांगितलं माझं वय 72 आहे, पण ज्या दिवशी गद्दारी झाली त्या दिवशी आनंद गीते 27 वर्षाचा झालाय. माहित ना? जरा ज्येष्ठांनी हात वर करा, ज्येष्ठांनी, सगळे ज्येष्ठ. अरे वा, माहित ना 27 वर्षाचा. आणि एकदा ज्येष्ठ 27 वर्षाचा तरुण झाला त्यांना पळता भुई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही.
विधानसभा मतदारसंघ दिले आणि सामन्यात बातमी आली त्या दिवशी तुमच्या आमदाराने एकाला सांगितलं आता माझं काही खरं नाही. खोटं असेल तर त्याने नाकारावं. आपल्याला उतरायचं ना, त्याच्याकरता चालू. आणि म्हणून मला एक कार्यकर्ता सारखा विचारत होता, साहेब सत्कार आधी करूया काय, सत्कार आधी करूया काय. म्हटलं अरे मुख्य काय ते तर सांग. मार्गदर्शन मुख्य आहे का सत्कार मुख्य आहे. आजचा मेळावा हा मुख्य मार्गदर्शन आहे. आणि हे मार्गदर्शन करत असताना जे काही कर्तृत्व आपण केलेलं आहे, जे काही यश आपण मिळवलेलं आहे, शिवसैनिकांनी यश मिळवलेलं आहे, त्या शिवसैनिकांच्या यशाचं कौतुक करायचंय आणि ते कौतुक मी करणार आहे. तुम्हाला चिंता करायची अजिबात कारण नाहीये. या सगळ्यांचा सत्कार होईपर्यंत मी या व्यासपीठावर थांबणार आहे. कारण मलाही टेन्शन नाही, कारण मला नितीन सावंतने हळूच कालच सांगितलं साहेब शाकाहारी मांसाहारी दोन्ही आहे. आता मी शाकाहारी आहे पण दोन्हीमुळे चिंता नाही. नाहीतर इकडे आपल्याकडे आगरी पोळी कराडी त्यांना शाकाहारी चालतच नाही. चालतो काय बबन दादा रोज पाहिजे. अर्थात हा विनोदाचा भाग आहे आणि म्हणून ती सगळी व्यवस्था आहे. चिंता करण्याचं अजिबात कारण नाही आहे. आज आपल्याला एक शपथ घ्यायची आहे. आपल्याला एक शपथ घेऊन पाहिजे उठायचंय. आता नुसतं भाषण ऐकून जयघोष करून जिंदाबाद करून जायचं नाहीये. आता प्रत्यक्ष मैदानामध्ये रणांगणात आपल्याला उतरायचंय. अशक्य काही नाहीये. खरं म्हणजे हा जो मतदारसंघ आहे ना, हा महाराष्ट्रातला सगळ्यात मजबूत गड जर कुठला असेल तर तो कर्जत झाला. पण जसा आपल्याला मराठेशाहीपासून दुईचा शाप तो या मतदारसंघाला सुद्धा लागला. म्हणून मी आता हळूच बबनदाला विचारलं, बाबा आता दुसरं तरी कोण इच्छुक नाही ना इथं. त्याने हळूच सांगितलं नाही साहेब फक्त नितीन सावंतच एक इच्छुक आहे. म्हटलं धन्यवाद. आता उमेदवारी जाहीर झाली असं मी जाहीर नाही करत, ते साहेब करतील. पण शेवटी कुणीतरी ही जबाबदारी घेतली पाहिजे. हे मी का सांगतोय की आजचा काळ असा आहे, ही वेळ अशी आहे संघटनेकरता की कार्यकर्ता पुढे आला पाहिजे. त्याने सांगितलं पाहिजे साहेब ही जबाबदारी माझ्यावर द्या, मी जबाबदारी घ्यायला तयार आहे आणि या गद्दाराला गाडायला मी तयार आहे सांगायला पाहिजे. तशा कार्यकर्त्यांची आज गरज आहे. तशा कार्यकर्त्यांची तशा पदाधिकाऱ्यांची गरज आहे ना गरज. आमच्या महिला प्रवक्त्या त्यांनी सांगितलं ना, वक्त्या त्यांनी सांगितलं फोटो नाही आला तरी काय चिंता करू नका, नाव नसेल तरी करायचे. आता आपल्याला झोकून द्यायचे. आणि जर एकदा शिवसैनिकांनी झोकून द्यायचा निर्णय घेतला, निर्धार केला तर काही अशक्य नाही. आपल्याला काही अशक्य नाही. मी काल माझ्या पेंटच्या सभेत सांगितलंय, एकदा शिवसैनिक पेटून उठला तर त्याला रोखणारा या रायगडमध्ये कुणीही नाही. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या. अजून निवडणुका नाही जाहीर झाल्या, नोंदणी जाहीर झाली. मातोश्रीवरती उद्धव साहेबांनी त्याकरता बैठक घेतली. सगळा तपशील तुम्हाला मी सांगत नाही, पण या बैठकीमध्ये या मतदार नोंदणीचा प्रमुख म्हणून किशोर जैन यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे. अतिशय गांभीर्याने उद्धव साहेबांनी ही निवडणूक घेतलेली आहे. आता जवळजवळ 2 लाख मतदार, मागच्या वेळेला फक्त 96-97 हजार मतदार नोंदले होते. आता जवळजवळ 2 लाख मतदार नोंदले गेलेले आहेत. आणि अतिशय गांभीर्याने उद्धव साहेबांनी निवडणूक घेतली. आता यापुढची प्रत्येक निवडणूक आपल्याला गांभीर्यानेच घ्यायची आहे. कुठलीही निवडणूक असो आपल्याला ती गांभीर्यानेच घ्यायची आहे. आणि म्हणून ही निवडणूक सुद्धा गांभीर्यानं घेतलेली आहे. जवळजवळ 2 लाखापर्यंत नोंदणी झालेली आहे. अजूनही नोंदणी सुरू आहे. जर पुढे राहिले असतील तर ती नोंदणी करा. कारण ही जागा सुद्धा आपल्याला जिंकायची आहे. कारण ही कोकण पदवीधर मतदारसंघ हा 5 जिल्ह्यांचा मतदारसंघ आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यांचा मतदारसंघ आहे. आणि जर ही कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आपण जिंकलो तर तो निकाल सांगणार आहे की या कोकणाच्या 5ही जिल्ह्यावर निर्विवादपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच भगवा पडत आहे.
अडकणार. आणि म्हणून या सगळ्या निवडणुका आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. मी एकनाथ पिंगळेंना सांगेन, चिंता करू नका, उद्योगाची काळजी करू नका. मी काल उद्योग मंत्री होतो, कदाचित उद्या सुद्धा होईल. चिंता करू नका, हा विरोधाचा भाग सोडा. पण या सगळ्याचं मूळ काय आहे? या सगळ्याचं मूळ कुठे आहे? या सगळ्याचं मूळ काय आहे? मी मध्यंतरी एकदा ते बीजे कोळसे पाटील ना, माजी न्यायाधीश कोळसे पाटील, त्याने एक वेगळा संदर्भ दिला होता. आणि मग तो संदर्भ देताना मला तो संदर्भ आवडला, म्हणून मी त्यातलं उदाहरण देतो. ते म्हणाले, काय झालं, आपण मच्छर चावली की टाळी मारतो, मच्छर चावली की टाळी मारतो. म्हणजे काय करतो, मच्छरला मारतो. पण टाळी मारून मच्छर मरते, पण त्याने मच्छर संपते का? नाही संपत ना. मग जर मच्छर संपवायचे असेल तर पहिल्यांदा गटार साफ करायला हवंय. हा, काय करायला हवंय? जर तुम्हाला मच्छर संपवायचे असेल आणि टाळ्या वाजवायच्या नसतील तर गटार साफ करायला हवंय. या येणाऱ्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीत हे गटार आपल्याला साफ करायचं आहे. करायचं ना? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.